आज मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत। एक मेळावा शिवसेना ठाकरे गटाचा जो दादर छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी होत आहे, तर दुसरा मेळावा जो आहे तो नेस्को ग्राउंड गोरेगाव या ठिकाणी होत आहे। शिवसेना शिंदे गटाचा हा मेळावा आणि त्याची तयारी जोरदार पाहायला मिळते आहे। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर एक फ्लेक्स लावण्यात आला आहे, त्यावरती जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि जे आनंद दिघे यांचाही फोटो लावण्यात आला आहे। शिवसेनेचं धनुष्यबाण ही चिन्ह या फ्लेक्सवर लावण्यात आले आणि या ठिकाणी जे भाषणं होणार आहेत प्रमुख नेत्यांची, त्यांच्यासाठी जे ती बसण्याची आसन व्यवस्था करण्यात कमीत कमी 50 असे प्रमुख नेते आहेत ते ह्या मंचावर बसणार आहेत आणि या ठिकाणी ते भाषण करणार आहेत। आणि कार्यकर्त्यांसाठी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। ती 25 ते 30 हजार कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी जे ते आसन व्यवस्था करण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर आणखीन जर काही कार्यकर्ते आले तर त्यांच्याही बसण्याची व्यवस्था ही या स्टेडियमच्या बाहेर या ग्राउंडच्या बाहेर करण्यात आली आहे। तिथे कमीत कमी 500 त्या चेअर अशा ठेवण्यात आल्या आहेत आणि एक भला मोठा जो आहे तो LCD लावण्यात आला आहे, जेणेकरून आतमध्ये जे ते आपल्या नेत्याचं भाषण ऐकता यावं। आणि त्याचबरोबर ह्या जे आहे सभागृहामध्ये जर आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे कटआउटची लावण्यात आले आहेत। यंदाचा मेळावा हा गोरेगाव नेस्को या ठिकाणी होत आहे। मात्र यापूर्वीच आपण पाहिलं तर शिंदे शिवसेनेचा मेळावा आहे तो आझाद मैदान या ठिकाणी होत असतो। मात्र महाराष्ट्रात जे ते शेतकऱ्यांवरती आलेलं संकट आहे ते पाहता एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आणि त्यानंतर हा मेळावा या ठिकाणी होणार आहे। मात्र आज जे ते या सगळ्या मेळाव्याला मुंबई म्हणजे MMR रिजनमधलेच शिवसैनिक जे ते या ठिकाणी यायला जे ते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। आणि त्यामुळे आज नेमकं शिवसैनिकांना एकनाथ शिंदे काय सांगतायत, काय मार्गदर्शन करतायत आणि भाऊ आता आगामी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने काय भाष्य करतायत, आज जे ते नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवनारायण शर्मासह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।